सामन्याला होते सुरुवात. पंचांचा इशारा मात्र इथे आलाय आणि अंशुलवन खेरणे संघा विरोधात खेळत असताना वीरा स्पोर्ट खिडूकपाडा टीम कॅप्टन साहिलने जिंकलाय टॉस आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र इथे त्याने स्वीकारलाय. याचबरोबर आमचे भरतशेठ भोईर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ज्ञानदेव भोईर हे देखील या व्यासपीठावरती आहेत. आपलं देखील स्वागत. आमचे प्रवीण भोईर हो इथे मात्र सुंदर असा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली देणारा चेंडू आहे. नक्कीच आणि इथं आलाय कारण एक काटेकी टक्कर आपण नक्कीच म्हणूया. जबरदस्त मॅच आपल्याला इथे पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ अतिशय अप्रतिम पद्धतीने कालच्या रात्रीमध्ये खेळताना आपल्याला दिसलेत आणि ही लढत मात्र जबरदस्त पद्धतीने असायला शंका नाहीये. हो बॅटची येणाऱ्या चेंडू मात्र पाठी वल्लाय. चेंडू सीमा रेषा पलीकडे आलाय. हा चौकार. मोर्या साहिल हटा मोर द विकेट. हा चेंडू लॉफ केलाय. सरळ फटका येतोय. स्क्रीनच्या वरतून आलाय. खणखणीताचा षटकार साजेशच्या बॅट मधून. हा पहिला षटकार. दहा धावा धावफलकावरती. कट करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग मधून चेंडू मात्र गोलीच्या वेगाने चेंडूने गाठली मात्र सीमा रेषा आलाय. हा चौकार. भोईर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. वेलकम. साजेश मात्र इथे आता बरसलाय कारण सुरुवातीचा पहिला चेंडू पाहायला गेला तर कुठेतरी नियंत्रणबद्ध त्यानंतर मात्र आक्रमक पवित्रा घेतला गेलाय तो साजेशने. त्यामध्ये एक षटकार 2 चौकार धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न साजेशच्या माध्यमातून इथे राहिलाय. एका धावेने मात्र इथे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 धावांवरती. स्कोर मात्र आपल्याला पाहायला मिळते. अक्षय माळी आता मात्र इथे कुठेतरी स्टार्ट मिळतोय अक्षयला. हो हलक्या हाताने स्टीअर केलाय. चेंडू मात्र लॉंग ऑनच्या दिशेने आलाय. हा चौकार अक्षय माळीच्या बॅट मधून. स्वर्गीय जीवा हिला आपण पाहतोय. तर पहिला षटक संपला. 19 धावा धावफलकावरती. साहिल मात्र इथे कुठेतरी महागडा ठरलाय.
पहिल्या षटकामध्ये 19 धावा ज्याने खर्च केले तिथे दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. भावेश उलवेकर आलाय वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक. भावेश समोर फलंदाज साजेश माळी. जबरदस्त असा खेळ करताना आपल्याला तो दिसतोय. साजेश थोडासा स्विंग करण्याचा प्रयत्न, इथे मात्र फ्लाइट स्ट्रोक, स्ट्रेट ड्राइव्ह, चेंडू मात्र नक्कीच गेला सीमा रेषा पलीकडे आला हा षटकार. षटकार आलाय पहिल्या चेंडूवरती षटकार. धाव फलकावरती धावा आहेत त्या 25. शॉर्ट ऑफ प्लेन इथे मात्र थोडासा पिक करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने केल्याचा प्रयत्न सफल आपल्याला पाहायला मिळतात. डॉट चेंडू आलाय. षटकारानंतर थोडासा कमबॅक मात्र नक्कीच दाखवलाय खिडूकपाडा संघाने. कालचा शेवटचा सामना आपण पाहिला खिडूकपाडा वर्सेस पापडीचा पाडा. 46 धावांचा लक्ष्य असताना देखील तो लक्ष्य सहजता त्याने पूर्ण करून दाखवला होता. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध मात्र जबरदस्त हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि किती अंतर कापलाय. वाईडिश लॉंगॉनला येऊन मात्र हा झेल टिपण्याचा प्रयत्न त्याचा सक्सेसफुल ठरलाय. अप्रतिम झेल सनी भोईरने मात्र टिपलाय आणि पहिला विकेट साजेश माळीचा इथे नक्कीच अंत होतोय, ज्याने 21 धावांची बहादरगिरी केली. 21 धावांचा एक मोठा रतीब त्याने आपल्या स्कोअर कार्ड वरती लावलाय आणि चांगला झेल तिथे सनीने मात्र टिपलाय. भोईर हे देखील इथे येतात, त्यांचं देखील स्वागत आहे. यावं व्यासपीठावरती. निवृत्ती भोईर तुमचं देखील स्वागत आहे. आमचे ज्ञानदेव भोईर तसेच आमचे भरत शेठ भोईर, दीपक शेठ भोईर, सगळी कंपनी मात्र या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आमचे सचिन भोईर आज वेगळ्या लुकमध्ये आहेत, त्यांचं देखील स्वागत. आयोजक कमिटी. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, बॅक टू बॅक दुसरा विकेट तंबूच्या आश्रयाला. भावेश उलवेकर ज्याच्या पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आला, त्यानंतर मात्र कंट्रोल नियंत्रण बद्ध गोलंदाजी करण्याचा प्रयत्न भावेशच्या माध्यमातून राहिला आणि 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स प्राप्त करतोय. बघा 2 विकेट्स प्राप्त करतोय, कारण पहिला षटक पाहायला गेला तर थोडा महागडा नक्कीच आपण पाहिला. ज्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्या, त्यानंतर मात्र भावेशचा वापर, भावेशवरती देखील अटॅक करण्याचा प्रयत्न साजेशने केला. एक षटकार पहिल्या चेंडूवरती ठोकला, त्यानंतर मात्र कुठेतरी कंट्रोलबद्ध गोलंदाजी भावेशची राहिली आहे, कारण 3 चेंडू इथे मात्र निर्णायक पद्धतीने फेकलेत, त्यामध्ये एक डॉट आणि त्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स ऑन अ हॅट्रिकच्या उंबरट्यावरती नक्कीच इथे पाहायला मिळतोय. तो भावेश समोर फलंदाज डावकुरे हाताचा अक्षय गोंधली जो कॅप्टन आहे. हो अपील होती बघा, अपील मात्र नक्कीच ज्या अनुषंगाने केली आहे, थोडासा स्विंग झाला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, कारण अक्षय गोंधली त्याने देखील ओळखलं की आता इथे हॅट्रिक देऊन चालणार नाही. बघा किती स्विंग झालाय चेंडू, थोडा टप्पा पडल्यानंतर जो आतमध्ये आलाय इन स्विंग आणि नक्की जबरदस्त
मस्त प्रयत्न भावेशे राहिलेत. हा षटक मात्र कुठेतरी कमबॅक देणारा ठरलाय तो विरास्पोर्ट खिडूकपाडा संघासाठी. अक्षय गोंदले जो स्वतः संघनायक आहे त्यांनी सांगितलं होतं जेव्हा टॉसला आला ओपिनियन घेतली गेली त्यावेळेला त्याने एक सांगितलं की जर मी टॉस जिंकला असता तर फलंदाजी घेतली असती आणि त्याच्या मनासारखं मात्र झालं कारण फलंदाजी त्यांच्या वाट्याला आली आहे देखील आणि फलंदाजी येत असताना पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र एक षटकाराचा अभाव सोडता मात्र 5 चेंडू निर्धाव राहिलेत. ते गोलंदाज भावेश अप्रतिम गोलंदाजी म्हणजे हा षटक कुठेतरी विरास्पोर्ट खिडूकपाडा संघाच्या बाजूने आलाय सुशील. खरं पहिल्या षटकामध्ये 19 या षटकामध्ये 6 धावा आणि 2 षटकांच्या अंतनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 25 धावा. नंतर कैलासवासी विनायक स्मृती देवत आणि त्यांच्या अगेन्स्ट कायरा 11 वहाल दोन्ही टीमला सूचना आहे बघा. जो संघ लेट होईल त्या संघाला पॅनल्टीला 100% सामोरं जावं लागेल. बॉलची पॅनल्टी असेल याची नोंद घ्या. आज कोणाचीही गय केली जाणार नाहीये. डायरेक्ट ओव्हर मध्ये कटौती केली जाईल ही नोंद घ्यायची आपण कारण आजची मेगा फायनल आहे. शेवटचा दिवस आहे ज्या अनुषंगाने मेगा फायनल मध्ये आपण पोहोचला तर निश्चितच तुम्हाला त्या मॅच खेळण्यासाठी वेळेवरती उपस्थित राहणं गरजेचं आहे. 25 धावा धावफलकावरती थोड्याच वेळामध्ये या व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होणार आहे कोकण शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे झुंजार नेतृत्व आदरणीय बालाराम पाटील साहेब इथे थोड्याच वेळामध्ये उपस्थित होतील. त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. तर इथे पहिला सामना अंशिलवन खेरणे वर्सेस आपण पाहतोय तो विरास्पोर्ट खिडूकपाडा संघाचा विचार केला तर राहुल उलवेकर जो एक निर्णायक खेळाडू या संघाचा नेहमीच राहिलाय आज मात्र त्याची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. यस अक्षय गोंदली अक्षय माली आणि अक्षय ठाकूर बघा तिन्ही अक्षय आहेत मैदानामध्ये. नेहमीच म्हणतात ना आम्ही सीधे साधे अक्षय. आता इथे हे 3 अक्षय कोणता अक्षय इथे वरचढ ठरतोय पाहायचं आपल्याला. एका बाजूला खिडूकपाडा संघाकडून अक्षय ठाकूर गोलंदाजीसाठी आलाय दुसऱ्या बाजूला अक्षय गोंदली तिसऱ्या बाजूला अक्षय माली. इथे मात्र सामना अप्रतिम सुरू आहे. खिडूकपाडा म्हटलं तर नक्कीच एक चांगला खेळ नेहमीच त्यांचा राहिलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. झेलवरती क्षेत्ररक्षक आलाय नितेश भोईर ज्याने टिपलाय हा झेल आणि इथे मात्र अक्षय माळीचा संपलाय खेळ. पाहिलं ही जितूची टेक्नॉलॉजी आहे ज्या अनुषंगाने इथे जो मोमेंट होता त्याला अनुसरून मात्र हा गाणं देखील त्यांनी वाजवला आहे. जितू मस्त इथे जरा थोडा इम्प्रूव्हमेंट करताना तो दिसतोय आपल्याला. एक चांगला ऑपरेटर अविनाश डीजेच्या माध्यमातून जितूला आपण पाहतोय त्याचं देखील आपण कौतुक करूया. 27 वरती 3 विकेट्स बघा. मॅच असं वाटलं होतं की किमान 50-55 पर्यंत हा संघ आता धावसंख्येला आकार देईल की काय परंतु कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न इथे मात्र मी थांबणार नाहीये हे दाखवून दिलंय निखिल मालीने. हा आलाय त्याच्या बॅट मधून पहिला षटकार.
33. अक्षय पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र हा षटकार. 33 धावा, 33 वरती 3. गोलंदाज अक्षय ठाकूर. पुन्हा मारण्याचा प्रयत्न होता, निश्चित चेंडू थोडासा बाहेर निघतोय, पण चवळलेत आमच्याकडे. अवंतरचा इशारा आलाय. अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव, एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 34 वरती. निखिल माळी आणि अक्षय गोंधली हे दोन फलंदाज मैदानामध्ये मात्र सामन्याला नक्कीच कलाखणी देण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या बाजूला अक्षय ठाकूर जो खिडूकपाडा संघाकडून डावखुऱ्याचा गोलंदाज, राईट आर्म लेफ्ट आर्म ओढतो विकेटने मात्र इथे मारा करतोय. चांगला प्रयत्न तो देखील करतोय. जो षटकार आला होता तो नक्कीच षटकार थोडासा शॉर्ट ऑन पुल पाहायला मिळाला. ज्या चेंडूवरती एक मोठा फटका नक्कीच लगावलाय तो निखिल मालीने आल्या षटकार ठोकला. त्यानंतर थोडासा नियंत्रणबद्ध गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याने केला. इथे मात्र 35 धावा धावफलकावरती आपण पाहतोय तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना. चला पुढचे दोन्ही संघ देवद आणि बहाल. तिसरा षटक इथे सुरू आहे. अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. 4 षटकांचा सामना पाहायला गेलं तर किती धावा येतील हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. अंशुल खेरणे नेहमीच या मैदानामध्ये खेळलाय, नेहमीच चांगला परफॉर्मन्स त्याने दाखवलाय. दुसऱ्या बाजूला खिडूकपाडा संघ देखील काही अपवाद नाहीये. आणि इथे मात्र थोडासा मिस केलाय, मिस झालाय. स्क्रीनवरती आपण पाहू शकता ही आमची चिमुकली जीवा च्या आठवणी अजूनही प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. थर्टी 37 रन्स, 37 धावा धावफलकावरती. स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे मात्र निश्चितच फाईन लेगच्या दिशेने चांगला प्रयत्न झालाय. एक धाव आणि एका धावेने मात्र धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 38 वरती. अंश खूप चर्चेमध्ये असलेलं नाव आहे आणि तो अंश 12वा म्हणून आमच्या या कॉमेंट बॉक्समध्ये आहे. हो, इथे मात्र पाहायला गेलं तर फलंदाज होईल बाद. अक्षय गोंधली मात्र इथे बाद झालाय. विकेट झाले पहिल्या चेंडूवरती विकेट. खरोखर कौतुकास्पद इथे खेळ खिडूकपाडा संघाचा राहिलाय आतापर्यंत.
आपण सुरुवातीला पाहिलं असं वाटलं होतं की आता खूप मोठा टार्गेट इथे प्राप्त करेल की काय अंशिलवन खिरणे संघ, कारण 19 धावा पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर मात्र प्रत्येक गोलंदाजाने निर्णायक कामगिरी इथे दाखवली. आता मात्र फलंदाजच्या बट्यावरती कल्पेश गोंधले आलाय. यश लागते इथे मात्र फसलाय, चेंडू मात्र गेलाय गोळीच्या वेगाने, तिन्ही क्षेत्ररक्षकांना चकवून विकेट किपर तर चकलाच, त्यानंतर मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू लॉंग शॉट चौकार. चौकार आलाय. बेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हो, आणि इथे मात्र झेल सुटला गेलाय. एक धाव आली आहे. परिसर देखील इथे आहेत, ते देखील पाहतात. परिसर एक एक धाव किती निर्णायक असते जेव्हा चेंडू आणि रन जो समीकरण येतोय त्या वेळेला तुम्हाला ती किंमत नक्कीच कळते, कारण एक सोपा झेल होता. फलंदाज बाद झाला असता, धाव वाचली असते, बऱ्याच काही गोष्टी असतात. पण इथे आता पाहायला गेलं तर एक सिंगल आली आहे निखिल. हो, हेच प्रयत्न पाहायला मिळतात. नो बॉल कॉल. इथे मात्र सिंगल नक्कीच धाव घेतलेली नाहीये, परंतु नो बॉलची एक धाव पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 44 धावा, 44. 44 वरती 4 आणि फ्री हिट असेल. गोलंदाज निखिल माळी, ज्याच्यामध्ये दमखम आपण पाहिला. इथे नितेश भुईर जो गोलंदाज आहे, शेवटचा गोलंदाजसाठी तो आलाय. शॉट आपले मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु इथे मात्र होय चाललंय काय गरजच नव्हती, कारण तिथे जरी चेंडू लावला असता तरी मात्र फलंदाज बाद झाला असता, परंतु न पाहता थ्रो फेकला आणि थ्रो मात्र कुठेतरी खराब, आणि त्याचा फायदा मात्र मिळालाय. या 2 धावा कुठेतरी डोकेदुखीत ठरू शकतात त्या किडूपाडा संघासाठी. 2 धावा आल्या. धावफलकावरती धावा आहेत त्या 46 धावा. शेवटचा 1-2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नितेश भुईर, निखिल साठी हाफ चेंडू आहे, मात्र बघतच राहावं लागेल. चेंडू गेलाय लॉंग ऑफच्या वरतून, आलाय हा षटकार. षटकार आलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 52. 50 अप, कंप्लीट 50 झालेले, 52 धावा. हो, इथे मात्र आउटसाइड टू लेग स्टंप. पंच वळलेत आमच्याकडे फिरोज खान सर. अतिरिक्त इशारा आलाय अवांतरच्या स्वरूपामध्ये. ही एक धाव. धावफलकावरती आता धावा आहेत त्या 53. चुका केल्यानंतर आलेल्या धावा बरंच काही सांगून जातील किडूपाडा संघासाठी. पुन्हा एकदा सोडून दिला. इथे मात्र अजून एक वाईटचा इशारा. एका धावेने भर. धावफलकावरती धावा आहेत त्या 54. 54 धावा धावफलकावरती. उमेश भुईर, दादा भुईर, रणधीर भुईर हे सगळे या सामन्याला लाईव्हच्या माध्यमातून एन्जॉय करतात, ते देखील आउट ऑफ कंट्री मधून. आणि इथे मात्र हा चौकार आलाय. कशाच तरी षटक मात्र इथे पाहायला मिळाला नाही. त्यानंतर मात्र आलेल्या धावा शेवटच्या षटकामध्ये बरंच काही सांगून जातात, कारण 20 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात त्या नितेश भुईरने. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 58 धावा. चला, टॉस साठी यायचंय देवद आणि वहाल.
चला वाल संघाचा संघनायक इथे आलाय. देवस संघाच्या संघनायकाला सूचना आहे की आपण यायचंय टॉस साठी लगेच. वाल टीम कॅप्टन आलेला आहे बघा. देवस संघाला सूचना आहे की आपण यायचंय. देवट टीम कॅप्टन हॅलो. तर चला आपण इथे टॉस करतोय. मी ज्ञानदेव भुईर यांना विनंती करेन की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते इथे टॉस करायचा आहे. चारवर सेट कॉल. वहाल टीम कॅप्टन टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल सांग. चला फिल्डिंग घेतली वहाल संघाने. ठीक है, थोड़ा सा डिसीजन पेंडिंग है. हॅलो. हॉलो. तो चलेंगे मैदान की तरफ. जीत के लिए तकरीबन 59 रनों का लक्ष्य है. 5 ओवर में 4 ओवर में बिल्कुल बहुत ही अच्छा टारगेट यहां पर अब दिया गया है. लास्ट ओवर में तकरीबन 20 रन आए और कहीं ना कहीं यहां से देखा जाए तो निश्चित रूप में एक अच्छी ऊंची उड़ान भरने की कोशिश में लगे हुए हैं टीम खेरने. लेकिन दूसरी तरफ भावेश उलवेकर का इस मैदान के अंदर टिके रहना खिडूकपाडा टीम के लिए एक बेहद जरुरी होगा. याच दरम्यान आमचे वासुदेव भुईर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील स्वागत आहे. खूप चांगली मेहनत त्यांची देखील राहिली आहे या स्पर्धेमध्ये.
देखिए 2 गेंदें लगातार डॉट अभिषेक माली जो गेंदबाजी के तौर पे यहां पर हम देख रहे हैं, राइट आर्म राउंड विकेट से मारा करते हुए लगातार 3 गेंदें निर्णायक रूप में फेंकने की कोशिश अभिषेक माली द्वारा नजर आती हुई इस गांव के जमाई है। लेकिन अच्छा खेल इस मैदान के अंदर खेरने टीम की तरफ से, लेकिन भावेश कुलवेकर जो लगातार 3 गेंदें डॉट खेलते हुए जिनके ऊपर आशा अपेक्षाएं निर्णायक है, लेकिन इस समय देखिए 4 गेंदें लगातार डॉट और वो भी भावेश उल्वेकर को। इस तरह की गेंदें फेंकना मुनासिब नहीं होता है, लेकिन देखिए किस तरह से यहां पर यह प्रयास होता हुआ। इस वक्त थोड़ा सा और फिश ये गेंद थी, निश्चित तौर पे इस गेंद के ऊपर बहुत ही बेहतरीन स्ट्रोक लगा, मिड विकेट के ऊपर से आता हुआ ये शानदार छक्का। मधुकर गोंधली खेरणे जावयात, त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती। हो इम्प्रोवाइजेशन बिल्कुल, ये गेंद यानी कि 10 है, 4 गेंदें डॉट खेलने के बाद भावेश यहां पर बताते हुए कि हम भी कम नहीं है, बिल्कुल वो दमकम हमारे अंदर भी है। और निश्चित तौर पे जब खिड़ुकपाड़ा टीम इस मोमेंट के ऊपर खेल रहे हैं तो निश्चित तौर पे भावेश के अंदर वो दमकम है और एक आशा अपेक्षा है इस खिलाड़ी के अंदर, लेकिन वो दिखाते हुए तो पहले ओवर के बाद 10 रन यानी कि 4 गेंदों में कोई रन नहीं थी, लेकिन 2 गेंदों में 10 है और यहां से कुछ आशा अपेक्षाएं निश्चित तौर पे दिखाई है भावेश उल्वेकर ने। अब यहां से जीतने के लिए तकरीबन 18 गेंदें हैं और रनों की बात करें तो 49 रन अभी भी चाहिए, 59 का लक्ष्य है। तादाद में दर्शक इस मैदान के अंदर मैच का आनंद लेते हुए खेरनेचे आकाश पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं और यहां पर राहुल बल्लेबाज साहिल आउट हुए हैं, कप्तान की पारी समाप्त होती हुई। व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय नक्कीच शिवसेनेचे दमदार नेतृत्व आदरणीय बबनदादा पाटील यांचे सुपुत्र कैलास शेठ पाटील यांचं इथे आगमन होतोय। मी विनंती करेन कैलास शेठ पाटील यांना की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत आहे। वेलात वेल काढून कैलास शेठ पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून। स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक या स्पर्धेमध्ये कैलास शेठ पाटील यांचं इथे आगमन होतंय, कारण ज्यांच्या शुभास्ते या स्पर्धेचा शुभारंभ केला गेला ते शिवसेनेचे झुंजार नेतृत्व, रायगडचे आणबान शान, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय बबनदादा पाटील साहेबांच्या शुभास्ते या स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहिला, उद्घाटन पाहिला आणि नक्कीच दादांनी खूप भरभरून शुभेच्छा या स्पर्धेला दिल्या होत्या आणि आज कैलास शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे, दादांचे सुपुत्र। और इस बीच ये गेंद बहुत ही बेहतरीन क्या स्ट्रोक खेला है बल्लेबाज सुनील।
छक्के के साथ खाता ओपन किया है। इस 6 रनों के साथ स्कोर देखा जाए तो तकरीबन 16 रनों के ऊपर ये टोटल पहुंचता हुआ खिरने बनाम खिड़ुकपाड़ा के बीच में एक संघर्षमय मुकाबला निश्चित तौर पे नजर आ रहा है। देखा जाए तो जहां से जिस तरह से इस मैच को एक अलग तरह से देखा जा रहा है, दोनों टीमें सूझ बचकर इस मैदान के अंदर उतरी है। कहीं ना कहीं ये मैच फाइट भरा हो सकता है, इसमें संदेह नहीं है। देखिए किस तरह से विकेट लेने की कोशिश की जा रही थी, लेकिन ऐसे में बाल बचे। सुनील जो दमकम है, आशा अपेक्षा है इनके अंदर। एक तरफ भावेश उलवेकर, दूसरी तरफ सुनील। कैलाशट पाटिल शिवसेना के लिए, युवाओं के लिए एक अच्छा कार्य उनकी तरफ से हम हमेशा देखते हैं। उनकी तरफ से इस टूर्नामेंट के लिए 5,000 रुपए का डोनेशन पुरस्कृत किया है, उनका धन्यवाद करते हैं। लेकिन ये देखिए स्वागत किया इस छक्के ने, सुनील ने यहां पर एक और छक्का दागा है। तकरीबन 2 छक्के सुनील के बल्ले से आते हुए। की मुस्कुराहट हम देख रहे हैं। एक और बेहतरीन स्ट्रोक था, 4 रन। उम्मीदें नहीं छोड़ी है। पहली 4 गेंदें डॉट खेलने के बाद 2 में 10 बनाए थे भावेश ने, लेकिन उसके बाद जैसे स्ट्राइक के ऊपर आए सुनील उलवेकर, उन्होंने निश्चित तौर पे आग लगाई है और यहां से 3 गेंदों में 16 रनों का योगदान अब तक उन्होंने दिया है। तकरीबन रन 26 के ऊपर पहुंचता हुए टोटल। अब अंश11 खेरना टीम के लिए मुश्किलात बढ़ती हुई नजर आ रही है, क्योंकि जो उम्मीदें जताई थी 59 का टारगेट दिया था, ऐसा लग रहा था कि अब यह टारगेट बड़ा बन चुका है, लेकिन उसे तोड़ने की कोशिश देखिए किस तरह से की जा रही है। 13 गेंदें अभी भी बची है और जीतने के लिए 33 रनों की दरकरार है। 13-33 का समीकरण है, अंतर थोड़ा सा दूर जरूर है, लेकिन इस तरह की बल्लेबाजी होगी तो अंतर कभी भी कम हो सकता है। कम ही हो रहा है। एक और बेहतरीन, देखिए किस तरह से यहां से ये उम्मीद कायम की है सुनील ने, जबरदस्त बल्लेबाजी दोहराते हुए एक और बेहतरीन छक्का। शिवसेना खरोखरच दमखम। आणि आज मी भरत भोईर यांना विनंती करेन की या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, रायगड जिल्हा म्हटलं आणि रायगडातील शिवसेना म्हटली तर, आणि रायगडचा ढाण्या वाघ आपण नेहमीच म्हणतो, ते आपले सर्वांचे लाडके बबनदादा पाटील साहेबांचे सुपुत्र आदरणीय कैलाशेठ पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। कैलाशेठ पाटील यांचा सन्मान भरत भोईर यांच्या शुभ हस्ते दीपक शेठ भोईर। तर कैलाश शेठ धन्यवाद, तुम्ही आलात, वेलात वेल काढून या स्पर्धेला उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5,000 रुपयाचं डोनेशन देखील। कारण कैलाश पाटील म्हटलं तर एक असा खेळाडू, या रायगडातील नामांकित टॉपर खेळाडूंमधला एक नाव म्हणजे कैलास पाटील पापडीचा पाडा। आज नक्कीच इथून उपस्थिती दाखवली, प्रस्थान देखील त्यांनी केलंय। धन्यवाद कैलाश, आभारी आहोत तुमचे। तो जीतने के लिए 12 गेंदे 27 की जरूरत। एक और बेहतरीन भावेश उलवेकर, जिन्होंने निश्चित तौर पे पहली ओवर में 10 बनाए थे। आप जैसे सुनील ने शुरुआत की, यहां पर भावेश के अंदर वो दमखम, और भावेश दिखाते हुए अपना दमखम
और यहां से आप पूरी तरह से अंश 11 खेरना टीम के लिए मुश्किलात खड़ी की हैं। गेंदे 21 की दूरी, 12 में 27 थे, 11 में 21 आणि याचबरोबर आमचे मेघनाथ शेठ भोईर पेंदर यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर तर पाहुण्यांना विनंती आहे की यावं आपण। हो, बहुत ही बेहतरीन, बहुत ही बेहतरीन। ये देखिए डॉट गेंद आ चुकी है। गेंदबाजी में हम देख रहे हैं अक्षय गोंदली को, सही मायने में यहां से जबरदस्त मैच बनता चला जा रहा है। कट करने की कोशिश, शॉर्ट थर्डमैन के ऊपर से इस गेंद को खेला जरूर था, कैच की संभावना, लेकिन वहां पर खिलाड़ी थोड़े से फंबल, तीसरी रन के लिए पलटे और तीसरा रन भी मुकम्मल। 3 रन पूरे होते हुए और इन 3 रनों के साथ स्कोर में तब्दीली होती हुई टीम का टोटल 41 के ऊपर 9 गेंदे 18 की जरूरत है। 9-18 का यह समीकरण, जबरदस्त ये मुकाबला बीच मैदान के अंदर अंश 11 खेरने बनाम हम देख रहे हैं वीरा स्पोर्ट खिडुकपाडा। मेघनाथ शेठ भोईर आणि जयेंद्र शेठ नेरुलकर या दोन्ही व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपण करतोय या व्यासपीठावरती। 18 रनों की जरूरत है, गेंदे बची है 9 और जीतने के लिए 18 रन। भावेश उलवेकर और सुनील उलवेकर जिन्होंने निश्चित तौर पे इस मैदान के अंदर आग लगा दी है। 59 का टारगेट था, उस टारगेट को तोड़ने की कोशिश उन्होंने की है, लेकिन यहां से बड़ा हिट खेलने की कोशिश, कवर्स की तरफ गेंद जाते हुए दूसरे रन के लिए पलटे। नोमेस लैन में गेंद जरूर गिरी थी, उसका फायदा उठाया दोनों बल्लेबाजों ने, चहलकदमों के साथ 2 रन पूरे किए और इन 2 रनों के साथ स्कोर 2 से आगे आता हुआ 43 रन। अब 8 गेंदे बचे, 16 रनों की जरूरत है। 8-16 का यह समीकरण, यानी कि देखा जाए तो कहीं ना कहीं यही टीम थी फरीद साहब जिन्होंने कल लास्ट मैच रात में 46 रनों का लक्ष्य उस समय में पार किया था। 3:30 बजे मुकाबला हुआ था, उस दौरान यहां से ये फुल टॉस थी, फायदा तो नहीं उठा पाए क्योंकि ये गेंद यदि बल्ले के पल्ले आती तो निश्चित तौर पे ये बड़ा हिट हो सकता था। मिस किया, कभी कभार ऐसी गेंदें मिस भी हो जाती है और यहां से 1 रन मिली लेगबाज के तौर पे। अब 7 गेंदें बची हैं, 15 रन। इस ओवर की अंतिम गेंद, सामने बल्लेबाज है भावेश उलवेकर। हो, यहां से ये गेंद आउटसाइड टू ऑफ स्टंप, वाइट करार अतिरिक्त के रूप में तालियां बज रही है। खिडुकपाड़ा के बहुत से दर्शक यहां पर इस मैच को एंजॉय कर रहे हैं, सभी का स्वागत। हमारे मयूर दादा उलवेकर वो भी आए हैं, उनका भी स्वागत हम करते हैं। खिडुकपाड़ा के बहुत से दर्शक, हमारे खेरने के बहुत से दर्शक यहां पर है। यहां घुटनों के बल के ऊपर खेलने की कोशिश थी, अक्षय आए जरूर थे दूर से, विकेट कीपर थे, लेकिन यहां से गेंद को कलेक्ट करेंगे, थ्रो फेंकेंगे, इस अभाव में वहां पर बल्लेबाजों ने चहलकदमी के साथ 1 रन को पूरा किया। इसी के साथ पहले 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टोटल 59 का लक्ष्य का पीछा करना था, 3 ओवर में आए 46 रन। अब जीतने के लिए 6 गेंदें बची हैं और 13 रन चाहिए। छह गेंदों में 13 रनों की ये दरकरार है। 46 रन है टोटल स्कोर कार्ड के ऊपर।
तो वहाल और देवर टीम आपको रेडी रहना है। मनीष वास्कर आणि साहिल वास्कर इथे आलेले आहेत, त्यांना विनंती आहे स्टेजवरती यावं। 6 गेंदे जीतने के लिए 13 रन। अक्षय माली बल्लेबाजी में यहां पर अक्षय माली का ज्यादा योगदान नहीं था आज, लेकिन अब गेंदबाजी में जो खुद के ऊपर भरोसा जताया है, एक अच्छे खिलाड़ी इस टीम के अक्षय माली हमेशा निर्णायक मोड में अच्छा काम करते रहते हैं। तो यहां से देखेंगे अक्षय माली किस तरह से प्रयास करते हैं। 6 में 13 का लक्ष्य था, अब 5 में 13 का लक्ष्य आता हुआ। 5 गेंदे बचे, 13 रन। भावेश उल्वेकर एक ही खिलाड़ी आउट हुआ है, साहिल उल्वेकर। उसके बाद पारी को संभाला सुनील और भावेश ने। इस बीच एक गेंद आउट। देखिए यहां से लेग बिफोर द विकेट पाए गए हैं इस समय भावेश उल्वेकर, और यहां से भावेश के पारी का चार गेंदे 13 रनों की ये दरकरार है। 4 गेंदे 13 रन। देखिए 2 गेंदे डॉट फेंकिए अक्षय माली ने। कुछ भी हो, मुझे इस मैच में जबरदस्त काम करना है इस सोच में, क्योंकि यहां से देखा जाए तो अक्षय माली इस टीम के ट्रम्प कार्ड है, निर्णायक खिलाड़ी है। 6 रनों का योगदान दिया था बल्लेबाजी में, लेकिन इस समय आप जो 13 रन यहां से है उसे मुझे बचाना है इस सोच में अक्षय माली गेंदबाजी के लिए आए। लगातार 2 गेंदे डॉट और उसमें 1 विकेट। अब यहां से 4 गेंदे 13 रनों की जरूरत। अलॉन्ग द कारपेट इस गेंद को खिलाया, गेंद जा रही मिड विकेट में। 1 रन तो पूरा किया सिद्धेश उल्वेकर ने, और इस 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो तकरीबन 47 रन 47। अब जीतने के लिए 3 गेंदे 12 रन। फिर से एक बार मैच फंसता हुआ, लेकिन सुनील की बल्लेबाजी में क्या दमखम। जिस सुनील ने आशा अपेक्षाएं पल्लवित की है, वही सुनील स्ट्राइक के ऊपर बड़ा हिट खेलने की कोशिश। अंपायर से बगल से गेंद को निकाला, 1 रन पूरा होता हुआ दूसरे के लिए पलटे, और यहां से ये कहीं ना कहीं बड़ी गलती रन आउट के रूप में। गलती तो यहां पर नहीं कहना चाहूंगा, क्योंकि कुछ भी हो सुनील को मौका मिलना चाहिए। सोच में सिद्धेश दौड़ पड़े थे, लेकिन वहां पर अच्छा थ्रो, थोड़ा सा कलेक्टिंग में देरी हुई जरूर थी, लेकिन वापिस कलेक्टिंग किया और यहां से सुनील का आउट करने में कामयाब रहे। और निश्चित तौर पे यहां से बल्लेबाज आउट है। जिले गेंद पहले छूटी थी, बाद में कलेक्ट किया उस गेंद को और आउट करने में कामयाब रहे। तो 2 गेंदे 11 रन चाहिए। 2 गेंदे 11 रन, 2 बड़े हिट। बल्लेबाजी में यहां पर नीतीश भूई राय है, गेंदबाजी की थी नीतीश ने अंतिम ओवर, वही कहीं ना कहीं 20 रन खर्च किए थे, लेकिन यहां से उसी नीतीश को अब यहां पर रन बनाने हैं 11। 2 गेंदों का खेल बचा है। हल्के हाथों से खेला, 1 से कुछ नहीं हो सकता है। देखिए अंशिलवन खेर ने ऐसा लगा, जो दूसरी ओवर में जो रन आए थे 22 आए थे, और वहां पर ऐसा लगा कि ये मैच पूरी तरह से फंसता चला गया। ऐसा लगा कि अब ये मैच पूरी तरह से खिड़ुकपाड़ा टीम के पक्ष में था, लेकिन अंतिम ओवर में अक्षय ने वहां से मैच को खींचा है, क्योंकि 6 में 13 के समीकरण था, 5 में सिर्फ 3 रन खर्च किए। अब 1 में 10 रन कहां से बनेंगे भाई? ये पहले आने चाहिए थे, पहले आए नहीं, लेकिन यहां से अंतिम गेंद के ऊपर छक्का आया
और यहां से 4 रनों से मैच गंवानी पड़ी। और 4 रन देखिए वहां पर कुछ ना कुछ ऐसे मिस्टेक में जो 3-4 रन ऐसे गए थे जो नहीं थे।